तर हे गाईज स्वागत आहे तुमच्या रोहित यूट्यूब चॅनलवर। तर गाईज मी चालले आहे आता सॅलूनला माझे हेअरस्टाईल चेंज करायला। तर तुम्हाला भेटूया आता तिकडे आणि लाडूसोबत इकडे पाऊस नाही आहे अजून म्हणून आम्ही लवकर चाललो आहे। चला आता भेटूया तुम्हाला तिकडे। इकडे लागलाय ट्रॅफिक आणि आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। फायनली पाऊस होता काल। मी तिकडून सुरतवरून आलो, प्रज्ञा तिकडून आली आणि आम्ही इकडे भेटलो आता। चला आमचा आता सिग्नल खुलत आहे। बाय बाय गाईज। आता आम्ही फर्स्ट टाइम प्रज्ञाला घेऊन आलो पिझ्झा हटमध्ये। पिझ्झा हटची तिने कधी टेस्ट नाही केली, सो आता आम्ही चाललो पिझ्झा हटचा रिव्ह्यू करायला। काय झालंय? अरे काय करते? आरडाओरडा। ए लाडू का बस, ए का थांबा। तिच्यावर हात राहू दे तिच्यावर, तुला बोलणारच होतो हा, पडणार होते आता। गई पोरगी बघा टेबल खाली खेळायला लागले आणि इकडे पेप्सी आली आहे। मॅडम पेप्सी पित आहेत। चेस मॅडम चेस करा खेळते। आलाय बघा आमचा पिझ्झा। वा 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 वा, जाम टेस्टी सुंदर असा वास येतोय गाईस। पहिल्यांदा मला कुठला तरी पिझ्झा आवडला आयुष्यात। नॉनव्हेज आहे, बाय वन गेट 3 फ्री वाला आहे। मग त्याच्यावर ते काहीतरी ते असं पावासारखं हे आणि कोक फ्री आलं बस। गार्लिक ब्रेड आपल्याला काय माहित नाही, आपण गरीब घराण्यातून आहेत काहीच। खाऊन घेऊयात, चला बाय बाय। लाडू ते गार्लिक ब्रेड खातोय आणि एन्जॉय करतोय बघा मस्त। क्या 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 वाला? कुछ तो ऑफर है, कुछ तो मेरे को नहीं समझना। मी एकच खातोय। एवढे पीसेस आले, 579 का 589चं काहीतरी प्राईस यामुळे सांगितली, कारण तुम्हाला बस माहिती असायसाठी, म्हणजे कोणी जर पिझ्झा हटला आला नसेल तरी तर त्यासाठी रिव्ह्यूइंग। मी पहिलेच बोललो रिव्ह्यूइंग पिझ्झा हटचा रिव्ह्यू देऊया, त्यासाठी मी प्राईस सांगतो ना। तर काही लोक जज करायला लगेच येतील की ना तू छोट्या गोष्टीची प्राईस सांगतो। तर काही स्पोर्ट वगैरे सगळं भरलं इकडे। आता प्रयत्न केले हो तिकडे वॉशरूमला लाडूला घेऊन चालेल। आता जाऊ घरी। इकडे आहोत आम्ही सिटीमध्ये आल्यावर फार छान वाटतं। इकडे आपले धन्नो उभे आहे। चला आता जाऊ घरी जाऊ। जाताना काहीतरी भाजी वगैरे घेऊन जाऊ, चिकन वगैरे। आणि आज प्राण्याला काहीतरी मस्त बनवायला सांगतो। काही सुरमई मच्छी घेतली, माशा खूप आहेत। पेरू खाणं चाललं आहे, हिचं फेवरेट वस्तू बघा, शी लव्स पेरू। चला घरी जाऊ। हां काहीच आता संध्याकाळचे वाजले 7 आणि फॅन्टॅस्टिक 4 हॉलिवूड मूवी, मार्वल मूवी, सर्वात फर्स्ट मार्वलची मूवी जी आली होती फॅन्टॅस्टिक 4 2002 किंवा 5 किंवा कितीतरी मध्ये आली होती, आता लक्षात नाही एवढं प्रॉपर। तर तेव्हाची माझी फेवरेट मूवी ती। आत्ता परत मार्वलचे जे फॅन्स असतील त्यांना माहीत असेल, तर प्रज्ञाला मार्वलची फॅन्स नाही आहे, तिच्यामुळे तिला मी घेऊन जाणार नाही। एकटा चाललो आहे नाईट शोला एकटा आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहे। मी मार्वलची मूवीज एकटाच बघतो, कारण माझ्यासोबत कोण मार्वल फॅन नाही आहे, सो मी एकटाच आहे। त्यासाठी आता फॅन्टॅस्टिक 4 हा फायनली मी बघायला जाणार आहे। मला खूप जास्त एक्सायटेड आहे मी। आणि भेटूयात मग आता आल्यानंतर जेवण करूयात आणि बघतो मी मूवी। आज काय एवढं दिवसभर एवढा काही व्लॉग शूट केला नाही, आणि आता पण मूवी बघायला जाईल तर काय व्लॉग एवढा शूट करता येणार नाही, मच्छर होतं। चला बाय बाय, मच्छर। इकडे घेतली आहे मी मच्छी, आज बनत आहे मच्छीचं स्वालन, मच्छीचं रस्सा बनवत आहे प्रज्ञा मॅडम, एकदम मस्तपैकी छान। हे बघा कोणती मच्छी ही? सुरमई। हां सुरमई गाईस, खूप दिवसानंतर खायला भेटणार आहे सुरमई। दूध बॉईल होता है, दूध भात। क्या जाओगे नहीं मूवी देखने? मैंने कहा तू तो पहले बोल रही थी मुझे भी आने दे। देखना इधर, अभी क्यों मना करे? चल मैं जा रहा हूँ, फिर खाना बना के रख देना। हाँ
2 घंटे बाद वापस आऊंगा. दरवाजा खोलना. बाय. हे लाडूबाळ पण झोपलं आहे माझं, सो त्यासाठी मी फ्री आहे, काही काम नाही मला, म्हणून मी चाललो आहे. असंच चाललो अतरंगी लोकवरती, असाच म्हणजे टी शर्टवरती. बाकी सगळे कपडे म्हणजे धुवायचे बाकी आहेत, अजून धुतलेले नाही आहेत. अर्धे ओलेत, अर्धे धुवायचे बाकी आहेत. तर एवढंच आहे माझ्याकडे, एक टी शर्ट उरलं आहे. चला. A few moments later. गाईज, सॅड न्यूज गाईज, फॅन्टॅस्टिक 4च्या 10च्या शोला कोणच ऑडियन्स नाही आहे. नो ऑडियन्स. आणि माझ्या एकट्यासाठी ते शो नाही लावू शकत. ते म्हटलं की ना म्हणजे 4-5 जणं तरी पाहिजे, त्यासाठी आम्ही शो लावू शकतो. सो खिन वसारा थिएटर आहे, इकडे आलो आहे मी आता सध्या. दुसरीकडे गेल्यावरती खूप उशीर होईल. आता सध्या 9:30 वाजले. मला वाटतं आता उद्या 99ची ऑफर आहे, इथे लिहिलेलं आहे 99 ऑफर. मला वाटतं उद्याच मग येऊ, सगळ्याला पण बघू आणि ते दोन्ही मूवी बघू. उद्या मूवी डे असणार. मग चला जाऊ, आता घरी जाऊ. म्हणजे खूप हे करून आलो होतो मूवी बघू म्हणून. सो इट्स ओके. गोईंग बॅक, गोईंग रिटर्न. हा फॅन्टॅस्टिक 4 हा वाला. चला जाऊ द्या घरी. जेवण बिवण म्हणलं असेल, मस्त जेवण करतो. आणि इकडे कुबेरा, फॅन्टॅस्टिक 4 आणि सय्यारा लागला. तर सय्यारा पण आपल्याला बघायचं आहे, प्रज्ञा वगैरे सर्वांसोबत, पूर्ण फॅमिलीसोबत. म्हणजे बघायचं म्हणजे लोक एवढे का रडत आहेत आणि म्हणजे काय विषय आहे ते सगळं उद्या मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. चालेल, चला घरी जाऊ. चला, उशीर झाला भरपूर. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. हार्टपासून स्वागत केलं बघा लाडूने. आता आम्ही चाललो दुकानावरती अंडे घ्यायला, पैसे घेऊन. तिच्या मम्मीने आम्हाला दुकानावर पाठवले. तर आज भरपूर काम आहेत. सलूनला पण जायचं आहे आणि आम्हाला मूवी पण बघायला जायचं आहे. सो आजचा दिवस खूप बिझी राहणार आहे. बहुतेक ह्या ब्लॉगचे 2 पार्ट पण होऊ शकतात. सो चला बघूयात काय होतं ते. ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. असे सुरुवातीचे जे कमेंट्स येतात ना मला, भले 30 असो, 40 असो, 50 असो, ते सर्वांचे रिप्लाय देतो. म्हणजे सुरुवातीचे अर्धा तास तरी, 1 तास तरी. ओके, मोस्ट ऑफ तसे सर्वांचेच देतो, पण लगेच फास्ट इन्स्टंट रिप्लाय अर्धा 1 तासात भेटतात. A few moments later. तर गाईस आलोय तिकडे. आता आपण संभाजीनगरमध्ये आहोत. आपल्याला जायचंय घरी, पण त्याआधी जायचंय या मॅडमला सलूनला घेऊन. आणि केस खूप घाण झाले आणि जास्त. तुम्ही कमेंट पण करत होता की काहीतरी हेअरस्टाईल चेंज कर, म्हणून मी आले आहे. रोहितने एक सलून बघितला होता. सलून मला एक माहिती आहे इथलं. मागच्या वेळेसच मी जाणार होतो इकडे, म्हणजे माझे केस कापायला. खूप फेमस सलून आहे एकदम आणि मस्त सलून आहे. नवीन म्हणजे झाला असेल भरपूर दिवस ओपन होऊन, पण मी खूप नाव ऐकलंय. एव्हेलेट सलून आहे करून. हा, युनिसेक्स आहे, म्हणजे मेल फिमेल दोघांसाठी पण, आणि खूप छान आहे. आता आपण तिथे जाऊन व्हिजिट करणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो. लाडूचा शूज पडला आरामसे. तर चला जाऊयात आता सलून मधलं पूर्ण सगळं काम करूयात आणि हिच्या केसांची ट्रीटमेंट आता बघू काय करते ही आणि कसं होतं सर्व प्रोसेस. तुम्हाला फर्स्ट टाइम करते प्रज्ञा तुमच्या बोलण्यावरून, कारण तुम्ही लोक बोलले की हेअरचं काहीतरी कर. आता फायनली ती लुक चेंज करते प्रज्ञा हेअरचा. वेट लॉस पण करणार आहे. चला जाऊयात. इकडे आपण आहे ना, जालना रोड आहे ना घरी जाताना, त्याच्या अगोदरच इकडे जे आहे ते तुम्हाला ऍड्रेस सांगू का मी? थांबा, तुम्हाला मी ऍड्रेस सांगतो गाईज. मी ऍड्रेस तुम्हाला सांगतो बघा. शॉप नंबर 67 दिशा संकुल, बिसाइड रिलायन्स मॉल, गारखेडा परिसरमध्ये आहोत आम्ही आता सध्या. आणि इकडे रिलायन्स मॉल आहे बघा. मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. आता मागे जो ब्रिज आहे ना, तिथं आम्ही राईट मारला जालना साईडला जाता, आणि आता इकडनं जातो स्ट्रेट. राईट मारून सरळ गेलं ना, रिलायन्स मॉल दिसेल. त्याच्या बाजूला सलून आहे, तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. चला थोडासा लुक चेंज करूया. बघा किती घाण केस झाले होते माझे. मला खूप वेळ वाटते, पण बघूया. पहिल्यांदा मी काहीतरी न्यू ट्राय करत आहे. बघूया आपण. चला भेटूया आता तिकडे लोकेशनवर. रिलायन्स मॉल आपला. रिलायन्स मॉल आहे इनॉक्स रिलायन्स. गाईज हा मॉल आहे बघा, रिलायन्स मॉल. आणि याच्या बाजूला थोडंसं पुढे गेलो ना आपण, तर बघा दिसला तो का सलून तिथे. हा, कुठे? थोडंसंच पुढे आहे बघा, एव्हेलेट युनिसेक्स सलून. त्या साईडने आम्ही आलो आणि इकडे आपल्याला सलून भेटलंय. खूप छान दिसतंय, बलून वगैरे लावलेत. हा बघा, हे सलून आहे ते.
चला आता आतमध्ये जाऊ आणि बघू याची केसाची चेकिंग वगैरे करून काय बोलतात, त्यांचं काय हिला करायचं ते सगळं तुम्हाला आता कळणार आहे. हो, खूप मोठं सलून आहे, मस्त एकदम. इकडे मेल आणि इकडे फेमेल असं वाटतं मला, दोन्ही पण मिक्स. चालेल, तुम्हाला ॲड्रेस आणि हे मी जर तुम्हाला इकडे व्हिजिट करायचं असेल तर मी ॲड्रेस हे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. तुम्ही नक्की व्हिजिट करा. इकडे जे जे आपल्या संभाजीनगर या परिसरामध्ये राहतात, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये राहणारे सर्व लोकांना ॲड्रेस नक्की चेक करा. चला जाऊया आतमध्ये. चला बसा तिकडे जाऊन. हे आपल्या सलूनचे ओनर आहेत. प्रॉपर मराठी नाही येते तिला, थोडी थोडीच येते. अशा प्रकारे सलून एकदम छान आहे. तुम्ही बघा गाईस, लाइटिंग वगैरे सर्व सुंदर. हे लाडू परेशान करते इकडे. कंडिशन बिफोर गाइस, स्प्लिट एंड्स पण झाले. स्प्लिट एंड खूप जास्त झाले. आता पण ट्रान्सफॉर्मेशन करेल. को आराम मिल रहा है. लाडूला कामाला लावले, लाडूला खेळायचं. रांजणाची फुलं असे काहीच आज. काय करते काय माहिती. काय करते लाडू. मस्त आराम मिलता इसमें आराम क्या है. हम लाडू तर मम्मा काहीतरी करते. आम्ही दोघं गाईज वेटिंगवरती बसलोय. याला सांभाळायची ड्युटी भेटली आहे मला. 2-3 तास मला सांभाळायचं गेलं आणि जाम परेशान करते ही. बघा बरं आहे, खेळते येते तरी बरं आहे. चला आता मित्रांनो, मी पण थोडंसं काहीतरी करतो. इकडे बॉईज सेक्शन आहे हा, ते इकडे करणार आहे मी काहीतरी असं. केसांचा भरपूर दिवस झालं स्पा नाही केला, सो करूया स्पा आपण. चला कपल ट्रीटमेंट चालू आहे इकडे. बघा गाईस, हेअर स्पा केला, हेअर सेट केले, दाढी सेट केली. नाईस. सलूनच्या बाहेर आहे आता, वॉशरूमला जायचं मला. कपलसाठी एकदम भारी आहे. तुम्हाला कोणा जाम मजा येईल, एन्जॉय करतील कपल्स लोकांना की या इकडे. इट्स व्हेरी नाईस सलून. खूप छान ट्रीट करतात ते सर्वांना. मी कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. आपला छोटा मोठा लुक आहे गरीबसारखा. ते प्रज्ञा हायफाय काहीतरी करते, ते तिचं फायनल झाल्यावर तुम्हाला दाखवतो. फायनल लुक
होत आहे प्रज्ञा मॅडमचा इकडे सेवा सहित. बघा किती खुश आहे बघा. क्वेश्चन खुश. गाईज मी हिला खेळवतोय. आता उठली, झोपली होती आणि आम्ही सलूनच्या बाहेरच बसलो आहे. इकडे सलून आहे, कपल्स येत आहेत. तर एवढं लक्षात ठेवा, खूप म्हणजे वेळ काढून या. आता खूप भूक लागली आहे, सो चाललो आहे मी काहीतरी घ्यायला. रोड क्रॉस करत होतो. शोरमा किंवा पिझ्झा काय तर तिला भूक लागली, तिला घेऊन जातो मॅडमला आमच्या. ओके ना. लाडू, डेंजरस लाडू. Few moments later. खाना चाललो इकडे. आगे का वाल इग्नोर करो गाइस. इग्नोर द फ्रंट. तिथंच थांबा तुम्ही. कसं करायचं मम्मा? कसे सेट कसे करायचे केस एकदा मम्माला सांग. हे बाबा वा हेअर कसे सेट करायचे, कसं सेट करायचे सांग बरं सगळं. मम्मीला सांग कसे सेट करायचे. Few moments later. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चेक करा तुमचे हेअर्स. परत लेफ्ट साइड, राईट साइड. यस, वन्स अगेन. तुमच्या आता मिररमध्ये पण हे करा, सेट करा तुमचे केस. मिररमध्ये बघून तुम्ही स्वतःच्या केसाला एन्जॉय करू शकता. सो ट्रीटमेंट बद्दल कसं वाटतंय आता. एकदम भारी. तुम्ही पण नक्की विजिट करा एलिवेट सलूनला. ऑल ओव्हर तर तुम्ही जे प्रिव्हियसला तुम्ही जेव्हा इकडे आले होते तेव्हा तुमचे हेअर्स खूप जास्त ड्राय फ्रिझी होते. खूप फ्रिझी होते. मी लक्षात नाही देत, मी ध्यान नाही देते ती ना. ओके. सो ऑल ओव्हर याच्यामध्ये किती भारी झालंय है ना. थँक्यू सो मच एलिवेट सलून. थँक्यू टू. तुम्ही इतक्या वेळ काढून आमच्याकडे आले आणि छान ट्रीटमेंट करून घेतली. तुम्ही पण किती छान माझं हेअर केला आणि स्वागत पण किती छान केलं ना. सो मजा घरासारखं वाटलं. घरासारखं वाटलं. हे बघा किती छान दिसते. असं वाटतं मीच आहे नाही, मैं हुई नाही असं लग रहा. सो हॅपी, खूप हॅपी. थँक्यू सो मच. तर हॅलो गाईज. सर आणि मॅम जे नाही का मंट्यावरून इकडे आलेले. सर खूप मोठे ब्लॉगर आहेत आणि मॅम पण खूप मोठे इंस्टाग्रामवर आहेत. ते त्यांच्या पद्धतीने करतात, त्यांच्या फील्डमध्ये छान लेवलवरती काम करतात. तर ते आपल्यासाठी एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपल्या सलूनला आलेत. त्यांनी गुगलवरती पण बघितलं होतं आणि इंस्टाग्रामला पण त्यांनी आपलं पेज चेकआउट केलं होतं. सो त्यांनी आपल्याला मंठ्यावरनं लाईक 100 किलोमीटर 120 किलोमीटर आहे. 120 किलोमीटरवरती ते संभाजीनगरला आपल्या सलूनला व्हिजिट करायला आलेले. आमचे हेअर ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यांचं पण हेअर थोडंसं स्पा वगैरे करायचं त्या करण्यासाठी आलेले. सो एक कपल सलून आहे आपला. सपोज फॅमिलीमधले कुठल्याही मेंबरला सलूनमध्ये यायचं आहे तर पूर्ण फॅमिली येऊ शकते. जसं त्यांचं बाळ पण आहे आणि ते दोघं पण आहेत, तर सर्वांची सर्व्हिसेस ॲट द सेम टाइम ॲट सेम प्लेस झाली आहे. सो सरांचा आणि मॅमचा एक्सपिरियन्स कसा ते आपण जाणून घेऊ. तितक्या 120 किलोमीटरवरून आले तर त्याचा काही फायदा झाला का नाही. कपल्ससाठी खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सर्वांना छान वाटेल. जे जे कपल्स बघत असतील ते नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस वगैरे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. यांच्या इंस्टाग्राम पेजची सुद्धा मी लिंक देतो, तिकडे पण जाऊन त्यांना फॉलो करा आणि नक्की चेकआउट करा आणि नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खूप छान वाटेल. येस. सो सरांचा आणि मॅमचा एक्सपिरियन्स तर खूप छान आहे. तुमचा पण असा छान एक्सपिरियन्स करायचा आहे तर डू विजिट एलिवेट सलून, शॉप नंबर 67, दिशा संकुल, बिसाइड रिलायन्स मॉल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. थँक्यू सो मच.